नमस्कार मित्रांनो. व्हिटॅमिन B12 कमी झाल्यावर शरीरात नेमकं काय होतं? सुरुवातीची 10 लक्षणं जी दुर्लक्ष करू नका. तुम्हाला सतत थकवा येतो का? सकाळी उठल्यावरही शरीरात ऊर्जा वाटत नाही? हातापायांना मुंग्या येतात? चक्कर येते? किंवा अलीकडे गोष्टी वारंवार विसरायला होतंय? बहुतेक लोकांना वाटतं की ही फक्त कामाची धावपळ, ताण किंवा झोपेची कमतरता आहे. पण अनेक वेळा यामागचं खरं कारण असतं व्हिटॅमिन B12ची कमतरता. धक्कादायक गोष्ट म्हणजे B12 कमी होत असताना शरीर अनेक इशारे देत असतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि जर ही कमतरता खूप दिवस राहिली, तर तिचा परिणाम फक्त रक्तावर नाही, तर मेंदू, मज्जातंतू आणि दैनंदिन आयुष्यावरही होऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिटॅमिन B12 म्हणजे काय, त्याची कमतरता का होते, शरीरात नेमकं काय बदल होतं, कोणती लक्षणं धोकादायक असू शकतात आणि ती भरून कशी काढायची. व्हिटॅमिन B12 म्हणजे काय? व्हिटॅमिन B12 हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं जीवनसत्व आहे. हे 3 महत्त्वाची कामं करतं. पहिलं, लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतं. लाल रक्तपेशी आपल्या शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचवतात. दुसरं, हे मज्जातंतूंना संरक्षण देणारं आवरण टिकवून ठेवण्यास मदत करतं. तिसरं, नवीन पेशी आणि DNA तयार होण्यासाठी B12 आवश्यक असतं. शरीर हे व्हिटॅमिन स्वतः तयार करू शकत नाही, त्यामुळे ते अन्नातून किंवा गरज असल्यास औषधांद्वारे मिळवावं लागतं. B12 कमी झाल्यावर शरीरात काय होतं? नंबर 1. सतत थकवा. रक्तामध्ये पुरेशा लाल पेशी तयार होत नाहीत, त्यामुळे शरीराच्या पेशींना ऑक्सिजन कमी मिळतो. काम न करता देखील थकवा येतो. नंबर 2. अशक्तपणा आणि चक्कर. लहानसं काम केलं तरी दम लागतो. जिना चढताना त्रास होतो. काही लोकांना डोकं हलकं वाटतं. नंबर 3. हातापायांना मुंग्या. ही B12 कमतरतेची सर्वात महत्त्वाची लक्षणांपैकी एक आहे. मज्जातंतूंवर परिणाम झाल्यामुळे हात किंवा पाय सुन्न होऊ शकतात. नंबर 4. चालताना तोल जाणे. काही लोकांना सरळ चालताना अडचण येते. विशेषतः डोळे बंद केल्यावर तोल जाणवू शकतो. नंबर 5. विसराळूपणा. B12 कमी झाल्यास मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. लक्ष केंद्रित न होणे, गोष्टी विसरणे, कामात चुका होणे. नंबर 6. मूड बदलणे, चिडचिड, नैराश्याची लक्षणं, उत्साह कमी होणं. नंबर 7. जीभ लाल होणे, जीभ दुखणे, तोंडात अल्सर, जळजळ. नंबर 8. त्वचा फिकट दिसणे, रक्ताची कमतरता वाढल्यामुळे चेहरा निस्तेज दिसू शकतो. नंबर 9. हृदयाची धडधड वाढणे, ऑक्सिजन कमी पोहोचल्यामुळे हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते. नंबर 10. उपचार न केल्यास. जर ही कमतरता महिनोमहिने राहिली, तर काही रुग्णांमध्ये मज्जातंतूंचं नुकसान दीर्घकाळ टिकू शकतं. त्यामुळे लक्षणं दिसू लागल्यास वेळेत वैद्यकीय सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. B12 कमी का होतं? सर्वात सामान्य कारणं कोणती आहेत ते पाहूया. पूर्णपणे शाकाहारी आहार आणि B12चे पुरेसे स्रोत न मिळणे, वय वाढणे, पोट किंवा आतड्यांचे काही आजार, काही औषधांचा दीर्घकाळ वापर, शरीराला B12 नीट शोषता न येणे, कोणाला जास्त धोका असू शकतो. जर तुम्ही पूर्णपणे शाकाहारी असाल, वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल, मधुमेहासाठी काही विशिष्ट औषधे किंवा आम्लपित्तासाठी दीर्घकाळ औषधे घेत असाल, पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल किंवा आतड्यांच्या काही आजारांनी त्रस्त असाल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणीची गरज लागू शकते. B12 कसं वाढवायचं? आहारामध्ये दूध, दही, पनीर, अंडी, मासे, चिकन यांसारखे पदार्थ उपयुक्त ठरू शकतात. पूर्णपणे शाकाहारी व्यक्तींना B12ने समृद्ध अन्नपदार्थ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंटची गरज लागू शकते. जर कमतरता जास्त असेल, तर डॉक्टर गोळ्या किंवा इंजेक्शन सुचवू शकतात. स्वतःहून कोणतेही सप्लिमेंट सुरू करू नका. निष्कर्ष: व्हिटॅमिन B12ची कमतरता सुरुवातीला साध्या थकव्यापासून सुरू होऊ शकते, पण योग्य वेळी उपचार न केल्यास ती रक्त, मज्जातंतू आणि मेंदूवर परिणाम करू शकते. सतत थकवा, हातापायांना मुंग्या, विसराळूपणा किंवा अशक्तपणा अशी लक्षणं वारंवार जाणवत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक असल्यास तपासणी करून घ्या.
ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.